नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर स्प्रेड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. फारच महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा रोटेशनल डायनामिक्सचा. बोला पहा, मग माझं कल्पना काय आहे पहा. टायनी पार्टिकल, टायनी म्हणजे सूक्ष्म, मायन्यूट. टायनी पार्टिकल घ्यायचा. ए टायनी मास assumed to be a point object. टायनी पार्टिकल घ्यायचा आहे, त्याला आपल्याला ऑब्जेक्ट लक्षात ठेवा, तो आपण बॉब म्हणून, गोळा म्हणून गृहीत धरणार. ए टायनी मास assumed to be a point object. A tiny mass assumed to be a point object mass and called as bob, connected to a long, flexible, massless, inextensible string and suspended to a rigid support, which is called as pendulum. का बोललो काही समजलं नाही. पहा मग हे आहे रिजिड सपोर्ट. हा आहे तुमचा टायनी मास, सूक्ष्म असा घ्यायचा. पॉइंटच्या स्वरूपात आहे हा पार्टिकल, पॉइंटच्या स्वरूपात. या पॉइंट ऑब्जेक्टला आपण गोळा म्हणून, बॉब म्हणून गृहीत धरणार आहोत, ॲज्युम करणार आहोत, कन्सिडर करणार. बोला ठीक आहे. हा जो बॉब आहे हा लॉंग फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक, मासलेस याला वजन नाही, मास नाही, इनएक्सटेन्सिबल हा ताणल्या जात नाही, स्ट्रिंग आहे हा तार आहे, या तारेला हा गोळा बॉब बांधला, सस्पेंडेड टू दी रिजिड सपोर्ट. हे रिजिड सपोर्ट आहे, फिरवताना मोडणार नाही. आणि म्हणून म्हटलं म्या ए टायनी मास assumed to be a point object are called as bob, connected to a string, long flexible string of massless, inextensible string. A tiny mass assumed to be a point object called as bob, connected to a long, flexible, massless, inextensible string and suspended to the rigid support. Suspended म्हणजे बांधणे. Suspended to the rigid support. It is called as pendulum. If the string is resolved in such a way that the string moves along the surface of rigid circular cone of vertical axis. मला माहित आहे डोक्यावरून चाललं, काहीच नाही समजलं. If the string is resolved म्हणजे फिरवणे, in such a way that string moves along the surface of right circular cone, दाखवतो मग समजते. असा फिरवला, असा बरोबर पाहिला, असा फिरवला. पहिले अशी पोझिशन होती, असा फिरवला, असा. पाहणारा असेल तर बरोबर दिसत. खालचा जो भाग आहे असा होत आहे आणि ही जी स्ट्रिंग आहे ना थोडी तिरपी होत आहे.
असा. आणि म्हणून मी म्हटलं लक्षात ठेवा जो आहे ना हे सरफेस आहे राईट सर्क्युलर सिलेंडरची, तर तुम्ही जर विचार केला ना हा बॉब असा फिरत आहे आणि हे जे स्ट्रिंग आहे ना अशी होऊन राहील अशी. आता पहा डोळ्यानं तर तुम्ही म्हणसाल हो सर बिलकुल बरोबर आहे. इफ द स्ट्रिंग इज रिझॉल्व्ड इन सच ए वे दॅट द स्ट्रिंग मूव्स along a rigid circular cone, कोण तयार होता है rigid circular cone of vertical axis, हा त्याचा axis आहे. and point object म्हणजे हा perform uniform horizontal circular motion, डोळ्यानं दिसत आहे हा गोल गोल फिरत आहे असा असा दिसला. फिरत असताना खाली असा काय करत आहे बघ सर्कल तयार करत आहे. ही स्ट्रिंग दूर चालली म्हणजे कोन तयार होत आहे राईट सर्क्युलर कोन. दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम. समजलं बा का वरून गेलं आता येत्या पलीकडं का सांगणार आहे. मग मी काय बोललो बा का बा लक्षात ठेवा माझ्यासोबत बोल सांगतो पाठही होऊन जाईल. ए टायनी मास assumed to be a point object and called as bob connected to a long flexible massless inextensible string and suspended to the rigid support, it is called as pendulum. If the string is resolved in such a way that the string moves along surface of right circular cone of vertical axis and the point object perform uniform horizontal circular motion, the system is called as conical pendulum. Done. दोन चार डाव मांग पुढं करू नाही का क्लिअर होऊन जाईल. हेच मी इथं दाखवतो मग तुम्ही बरोबर पटलं म्हणसाल. पायाची फिगर मी कधी पाठ नाही करत तुम्ही नका. जसं जसं घडते तसं तशी फिगर स्टँड होते. त्याला शिकवणं म्हणतात. ठीक आहे. तो त्या फिगर पाठ करायचं काहीतरी त्याच्यावर लिहायचं नाही. थेरीनुसार फिगर तयार झाली पाहिजे त्याला फिजिक्स समजलं म्हणतात. लक्षात ठेवा फिजिक्स सारखा सब्जेक्ट नाही. फिजिक्सचा एक एक शब्द ट्रू आहे हे सत्य आहे. जर ते ट्रू नसतं फॉकणाऱ्या असत्यानं आज कोणताही तुम्ही वस्तू घेसाल फॉर एक्झाम्पल मोबाईल फिजिक्स तर काय बात शोध आहे. कोणत्याही वस्तूवर हात ठेवा तुम्हाला फिजिक्स मिळाल. व्हाय इट इज ट्रू म्हणून तुमच्या हातात मोबाईल आहे. ते फॉकणाऱ्या असत्या तर मोबाईल सापडला नसता. कायच्यावरही हात ठेवा फिजिक्सचं शोध आहे. म्हणून लक्षात ठेवा फिजिक्स सारखा सब्जेक्ट नाही है ना. रँकिंग मध्ये नंबर 1 वर येते फिजिक्स, सेकंड वर मॅथ येतो. असो आपल्याला काही करायचं नाही. पहा मग माझं काय म्हणणं आहे हे दाखवतो का बा हे जे आहे ना दिस इज रिजिड सपोर्ट. हे दाखवला रिजिड सपोर्ट असा. पहा दिस इज रिजिड सपोर्ट. असं थोडंसं स्टाईलिश दाखवायचं परीक्षेत असं. ठीक आहे. ही जी आहे बा दोरी हे स्ट्रिंग हे दाखवली आस. ह्या असा फिरला म्हणजे काय करत आहे बा सर्कल तयार करत आहे. दिसते डोळ्यानं असा. बरोबर ऐका मी दाखवतो सर्कल असा असा. ठीक आहे. थोडीशी आता मी एवढा काही प्रॅक्टिस हात फिगर माझ्या हातानं चांगल्या निघतच नाही. प्रयत्न करतो बा. आता एवढं जर झालं असेल तर अजून एक लक्षात ठेवा फारच महत्वाची गोष्ट सांगणार. ठीक आहे. आता याच्याकडं पहा हे आहे ना हे अशी सरळ आहे जे हे ऍक्सिस दाखव. पण तुम्ही काळजीपूर्वक पाहाल जेव्हा हे फिरते ना तर हे स्ट्रिंग अशी दूर होते. पहा
तेव्हा सर्कल तयार होतो. ही स्ट्रिंग दूर झाली म्हणजे ती स्ट्रिंग अशी आहे. मन लावून ऐका, अशी. बोला, काही समजलं का नाही समजलं? ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बा हीच ती स्ट्रिंग आहे. फिरत असताना येथे टेन्शन तयार झालं आणि ती अशी झाली तरच समजत. पहिले अशी होती, अशी झाली, दाखवली, तर इथं अँगल तयार झाला. दिस इज थीटा. चल बोल. ठीक आहे. अजून मी एक्सप्रेशन चालू नाही केलं, बेसिक क्लिअर करत. डोक्यात बसलं का नाही बसलं? ठीक आहे. पाम पुढं सांग. झाला आता, याची सर्कस संपली. ठीक आहे. हे जे आहे ना, हे व्हर्टिकल पोझिशन आहे. जेव्हा हा फिरतो तेव्हा ही अशी डिस्प्लेस होते. दिस इज द डिस्प्लेस पोझिशन. एवढं लक्षात ठेवायचं. हा, आता पहा काय सांगत का बा, कन्सिडर द बॉब. या बॉब विच इज द पॉइंट मास. कन्सिडर द बॉब ऑफ मास m. हा पॉइंट मास आहे, एवढं लक्षात ठेवा, कंसात लिहायचं. कन्सिडर द बॉब ऑफ मास m टाइड टू द स्ट्रिंग. हे स्ट्रिंग ऑफ लेंथ कॅपिटल L. दाखवून देतो. याची लांबी म्हणा काही याची म्हणा, हे अशी फक्त अशी झाली तर काही लहान मोठी थोडी होणार आहे. अशी झाली, हे तेवढीच राहील. ठीक आहे. हे L आहे. Consider the bob of mass m tied to the string of length L and suspended from a rigid support. ठीक आहे. नाव देऊन टाकतो A. बोला. A bob is resolved in horizontal circle. प्रॅक्टिकली शिकवत आहो. A bob is resolved in horizontal circle. Horizontal म्हणजे असा. लवकर बोला. ऑफ सेंटर C. असा वर्तुळ तयार झाला, सर्कल तयार झाला. सर्कल तयार झाला तर त्याला रेडियस असेल आणि म्हणून मी म्हटलं ए बॉब इज रिझॉल्व्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ सेंटर O अँड रेडियस R. या झाला तुमचा सेंटर C अँड रेडियस R. O घेतला तर काही पाप नाही लागत. तुमच्या पुस्तकात C आहे म्हणून मी C घेतलं. काय डोक्यात लिहिता? बोला. विथ कॉन्स्टंट स्पीड ओमेगा. गोल गोल फिरत आहे म्हणजे त्याला अँगुलर वेलॉसिटी असेल म्हणून मी शब्द वापरला विथ कॉन्स्टंट अँगुलर स्पीड ओमेगा. चलो बोलो. ठीक है. लेट थीटा बी द एंगल. लेट थीटा बी द एंगल मेड बाय स्ट्रिंग. हे स्ट्रिंग आहे, अशी गेली. पहिले अशी होती म्हणजे व्हर्टिकल पोझिशन, अशी गेली म्हणजे या व्हर्टिकल पोझिशनशी अँगल केला आणि म्हणून म्हटलं गेलं, काय म्हटलं गेलं, लेट थीटा बी दी अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. या स्ट्रिंगने या व्हर्टिकलची अँगल तयार केला. बोला. एक एक शब्दाने महत्व असते. ठीक आहे. समजलं? नॉन स्टॉप ऐका. कन्सिडर ए बॉब ऑफ मास m tied to the string of length L and suspended from rigid support A. A bob is resolved in a horizontal circle of center C and radius R with constant angular velocity omega. Let theta be the angle made by, लक्षात घ्या, made by string with vertical. हे झालं डिस्प्लेस. असा डिस्प्लेस झाला. हो, हे स्ट्रिंग डिस्प्लेस झालं. या पोझिशन वर ही पोझिशन डिस्प्लेस. ऍट द डिस्प्लेस पोझिशन हे आहे. ऍट द डिस्प्लेस पोझिशन नाव देऊन टाकतो. तुम्हाला काही मनात शंका असेल तर ऍट द डिस्प्लेस पोझिशन B, two forces are acting on the bob.
या बॉबवर दोन फोर्स ऍक्ट होतात. नंबर 1 वेट mg. वेट mg इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. डोळ्यानं पाहून घ्या. थेरीनुसार आकृती तयार झाली पाहिजे. हो, त्याला समजलं. Weight mg of the bomb is acting vertically downward direction, and the force T naught due to the tension in the string directed along the string towards the support A. काय बोललो बा? दुसरा जो फोर्स होतो तो लक्षात ठेवा. हे जेव्हा असं दाखवलं ना हो मी हे जेव्हा असा फिरते ना तर या स्ट्रिंग मध्ये टेन्शन ताण तयार झालं असं. तर हा जो टेन्शन असा ताण झाला, टेन्शन तयार, तो कुठं ताण जास्त पडल तर या पॉइंटवर. दिस पॉइंट इज कॉल्ड एज पॉइंट ऑफ सस्पेन्शन. लक्षात ठेवा, ज्या पॉइंटवर मॅक्झिमम टेन्शन असते त्या पॉइंटला पॉइंट ऑफ टेन्शन सस्पेन्शन म्हणतात. तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी सांगत. तर हा टेन्शन लक्षात ठेवायचं हो. हाय ना, कुठं वळतो? असा वळतो. कोणाकडं? तर या सपोर्ट ए कडं. याच्यामुळं फोर्स तयार होते. काय तयार होते? फोर्स तयार होते. ठीक आहे. द फोर्स टी नॉट ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टेड अलोंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द सपोर्ट ए. हाय टू फोर्स असा. टी नॉट. चलो बोलो. ठीक आहे बा. आपल्याला माहित आहे गोल गोल फिरला तर त्याच्यावर जो फोर्स लागला तर तो पण रिझल्ट होतो आणि त्याचे दोन तुकडे पडतात. रोज बोमलतो. त्या दोन्ही तुकड्याला कॉम्पोनंट म्हणतात. दोन कॉम्पोनंट तयार झाले का एकाले लावाचा कॉस थिटा, दुसऱ्याले लावाचा साइन थिटा. बस, प्रत्येक एक्सप्रेशन सारखं असते. फक्त सांग माहितच नाही काय फिजिक्स तो त्या पाठ करता नेवा. मग काय बोललो बा? दी फोर्स लक्षात ठेवा टी नॉट due to the tension in the string directed along the string towards the support A. This tension लक्षात ठेवा तो. This force T naught is resolved in two components, T naught cos theta and T naught sin theta. बोला. ठीक आहे. T naught cos theta is acting vertically upward direction. नेहमी थेस रडला नाही. T naught cos theta is acting vertically upward direction. या वाला. And T naught sin theta is acting in the horizontal direction which provides necessary centripetal force. कोणतंही एक्सप्रेशन असो, बस हेच लक्षात ठेवा का कॉसचा जो कॉम्पोनंट असतो तो वेटला बॅलन्स करतो, तो साइनचा कॉम्पोनंट काय करत असतो? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. बाकी काही चेंज नाही राहत राजो. नाव चॅप्टरचं बदलते, थेरी तेच आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा काय बोललो बा. लक्षात ठेवायचं हो. The component है ना, T naught is resolved in two components, T naught cos theta and T naught sin theta. T naught cos theta is directed in the upward direction which balances the weight of the bomb. And T naught sin theta is acting in the horizontal direction which provides the necessary centripetal force. And we know that centripetal force is given by formula mr omega square. दोन फॉर्म्युले आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे. एक आहे mv square upon r आणि दुसरा आहे mr ओमेगा स्क्वेअर. हा का घेतला तर गोल गोल फिरत आहे म्हणून त्याला अँग्युलर वेलोसिटी. If the bomb is resolved in horizontal circle, therefore it possesses angular velocity. Hence,
T naught sin theta provide necessary centripetal force and which is mr omega square. चलो बोलो. ठीक आहे. मग काय झालं पहा. तर आपलं झालं का ह्या काय करते, वेटला बॅलेन्स करतो. ह्या नंबर 1 नाही, ह्या नंबर 2. सांग बाबा. मग एवढं जर झालं असेल तर बा थोडंसं बा कांदेऊ नाही का, मी हेच फक्त वरत लिहितो कारण मला भक्कम सोडवायचं आहे. काय सांगत हाव बा. तर बा लक्षात ठेवा, T naught sin theta is equal to mr omega square. P नाही चालत नाही. T naught sin theta is equal to mr ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आणि दुसरा आहे T naught cos theta is equal to mg. असं. ठीक. मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा, डिवाइड इक्वेशन 1/2. कोणाला 1 नंबर द्यायचो, दुसऱ्याने 2 नंबर. नेहमी लक्षात ठेवायचो, डिवाइड इक्वेशन 1/2 म्हणजे याला यानं भागलं तर याला यानं भागायचं, डाव्याले डाव्यानं, उजव्याले उजव्यानं. तर मग हा T naught तर गेला. बोला. मग आता हा यम गेला. ठीक आहे. म्हणजे राहिलं काय रे बा, तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. बोला. हा खालचा वर जाते न वरचा खाली येते. माहित आहे, आमच्या वराडी भाषेत म्हणतात, जन्मला तर स्वर्गातून खाली आला, मेला तर खालून वर गेला. बस एवढं लक्षात ठेवलं तर बा या खालचा वर गेला जी साइन थीटा आणि वरचा खाली आला आर कॉस थीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट अंडर रूट जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा इज इक्वल टू ओमेगा. चलो बोलो. ठीक आहे. याची फोड करायची तुम्ही शिकले हो लहानपणी. अंडर रूट ए अपॉन बी इज इक्वल टू अंडर रूट ए अपॉन अंडर रूट बी. ठीक आहे. याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती असते बा, 1. याला फोड केली तर अंडर रूट जी साइन थीटा अपॉन अंडर रूट आर कॉस थीटा इज इक्वल टू आहे ना ओमेगा अपॉन 1. चलो बोलो. ठीक आहे. टेकिंग रेस आहे ना, टेकिंग रेसिप्रोकल. काय करायचं, खालचं वर करायचं, वरचं खाली करायचं, त्याला म्हणते रेसिप्रोकल. म्हणजे बा अंडर रूट आर कॉस थीटा अपॉन अंडर रूट जी साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा. चलो बोलो. एवढं जर झालं असन तर लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे. ठीक आहे. आता इकडं पाहाच, मग बरोबर जमते. काय बोलत हवा. दिस इज 90 डिग्री. दिस साइड इज रेडियस ऑफ द सर्कल and this is the length of the string. ठीक आहे. If we take sine of this angle, that is sine theta, we know that definition of sine theta, opposite side upon hypotenuse. समोरची बाजू भागीला कर्ण. दोन्ही लँग्वेज येते आपल्याला. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर याचा साइन घ्या. तर काय सांगत हाव बा, तर लक्षात ठेवा, इथून लिहिणं सुरू करत आहो. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आर अपॉन एल. हा एल इकडं गेला तर एल साइन थीटा इज इक्वल टू आर. बोला. एल साइन थीटा इज इक्वल टू आर. ठीक आहे. इथं आर दिसला तर ह्याला आता कंबाईन करायचं. काय करायचं बा, तर इथं या आर च्या ऐवजी ती व्हॅल्यू टाकायची. पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ आर
in this equation we get L sin theta into cos theta upon G sin theta. G sin theta is equal to R. एका स्टेप मध्ये दोन्ही करून टाकलं. अंडर रूट ए अपॉन अंडर रूट बी इज इक्वल टू अंडर रूट ए अपॉन बी असं पण लिहिता येते, तर ते सोबत कंबाईनिंग केलं. स्टेप किती वाढवणार आहे. तर बस साइन थीटा कटला. आता काय राहिलं बा, तर एल कॉस थीटा अपॉन जी इज इक्वल टू आर. चलो बोलो, सांगा. अरे काही समजलं का नाही समजलं? ठीक आहे. एल साइन थीटा अपॉन 1 अपॉन ओमेगा, 1 अपॉन ओमेगा. आर लिहून टाकला चुकी ना. सांगा पा, एवढं जर झालं असेल तर पुढं पाय काय सांगतो. इफ टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द बॉब, हा फिरत आहे. What is period? Time taken by the bomb to complete one revolution. Time taken by the bomb to complete one revolution is called period. Let T, capital T, be the period of revolution of bomb. Then we know that T is equal to twice pi upon omega. शिकवलं पहिल्या पिरियड मध्ये. तर मग ह्या मांडायचे T is equal to twice pi into 1 upon omega. T is equal to twice pi. 1 upon omega ची व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा, अंडर रूट L cos theta upon G. बोला. ठीक आहे. T is equal to twice pi under root L cos theta upon G. This is the expression for period of conical pendulum. Also we know that frequency of revolution is given by n is equal to 1 upon t. This is the frequency. frequency चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. n is equal to 1 upon या t च्या ऐवजी थोडंसं मिटवतो, आकृतीचं काम झालंच आहे तसं याला मिटवून टाकू जाऊ द्या. n is equal to 1 upon t च्या ऐवजी भरा twice pi under root L cos theta upon G. बोला. ठीक आहे. 1 upon आहे, याले आता हा कुठं जाईल बा, तर वर जाईल. तर याला कसं मांडता येते, n is equal to 1 upon twice pi. उलट करायचं आहे. नाही समजत का? 1 2 3 या वर जाईल अंडर रूट G upon L cos theta. This is the expression for frequency of conical pendulum, and this is the period of conical pendulum. Derive an expression for period and frequency of conical pendulum. 4 मार्कासाठी येते राजू. कडक तयारी करून ठेवा. बोला. आवडला माझा व्हिडिओ आवडला तर बा तुम्ही एक रॉंग करत आहात. आपल्या मित्रांना सांगा. मी मागेही सांगलं का मैत्री एक असं आहे नातं का जे कधीही कोणाचं नुकसान, मित्राचं नुकसान नाही करत. त्यालाच मित्र म्हणतात. आपल्या मित्रांना आवर्जून सांगा, त्यांना मेसेज करा का बा अभ्यास करा आणि पाहणं सुरू कर. ठीक आहे. आणि आवडला तर मेसेज करा. एक मेसेज करायला काय जाते बा, हाय का नाही. त्यांना काय मिळते माहिती आहे, एनर्जी. अजून शिकवावं वाटते. एक पॉइंट नाही होत, 1 2 2 4 दिवसात मी 2 2 3 3 पॉइंट शिकवी. ठीक आहे. तुमचे मेसेज पाहिजे आणि सबस्क्राईब तर आवर्जून करा, जेणेकरून माझी क्षमता वाढली पाहिजे, लोक ओळखायला लागले पाहिजे. तुमच्यातच राहिलो बा तर काय मजा. वाढवा. ठीक आहे. आवडला माझा व्हिडिओ तर आजच्या आज घंटी वाजवा. नमस्कार.